तुमचा मुलगा किंवा मुलगी शाळेत जात असेल तर ही घटना तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। शाळेत जाणाऱ्या एका लहान मुलीच्या बाबतीत एक असा भयानक प्रकार उघडकीस आलाय की ज्यामुळे संपूर्ण देशातल्या पालकांची झोप उडाली आहे। सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ अत्यंत व्हायरल होत आहे, ज्यामुळे पालकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झाले। लहान मुलं जी शाळेत जातात ती खूप निष्पाप असतात, ज्या वयात मुलांना जगाची माहिती नसते। खेळण्या बागडण्याच्या त्यांच्या वयामध्ये त्यांच्या कोवळ्या दिवसांमध्ये असे प्रकार घडतात की ज्यामुळे पालकांना त्यांच्या आई वडिलांना एक मोठी चिंता निर्माण होत असते। ही घटना 8वीत शिकणाऱ्या एका मुलीच्या बाबत घडली। एक घटना जिने संपूर्ण महाराष्ट्राला हादरा दिलाय, ज्यामुळे तुमचं मूल किंवा मुलगी शाळेत जात असेल तर ही घटना जाणून घेणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे। कारण की ही घटना एका मुलीची किंवा तिच्या आई वडिलांच्या बाबतीत मर्यादित नाहीये, तर ही संपूर्ण देशातल्या पालकांना एक धोक्याचा इशारा आहे। कारण आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाच्या काळात बदलत्या जीवनशैलीमध्ये मुलांचं संगोपन करणं ही पालकांची सर्वात जबाबदारी मोठी झालेली आहे। त्यांच्या फक्त गरजा पूर्ण करणं, चांगलं चुंगलं खायला देणं, चांगले कपडे घालणं एवढं देऊन आई वडिलांचं कर्तव्य संपत नसतं। कारण की आता जबाबदारी वाढलेली आहे। पालकांची एक चूक, आई वडिलांचं थोडं दुर्लक्ष, त्यांच्या मुलाचं कसं भविष्याचं वाटोळं होऊ शकतं अशीच एक घटना आता घडलेली आहे। विशेषतः आपल्या राज्यातील पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची सूचना आहेत। आपल्या मुलांचं काय चाललंय यावर पालकांचं लक्ष असतं, पण मुलांच्या बाबतीत घडणारे अशी काही प्रकार की ज्याकडे पालकांचं दुर्लक्ष होतं आणि त्यांची थोडी चूक इतका मोठा अनर्थ घडतो की ज्यामुळे संपूर्ण देशातल्या पालकांची झोप उडू शकते। एक घटना महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यामध्ये घडलेली आहे, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात तर एक भीतीचं वातावरण निर्माण झाले। आता आई वडिलांना मुलांना शाळेत पाठवायचं नाही असा विचार करत आहे, कारण की घटना फार विचित्र आहे। तुम्ही ऐकल्यानंतर तुम्ही थक्क होणार आहे। घटना एका छोट्याशा गावात राहणाऱ्या एका लहान मुलीच्या बाबतीत घडली होती। एक मुलगी जिचं वय 14-15 वर्ष, 8वीत ती शिकत होती। 8वीत शिकणारी एक मुलगी अतिशय हुशार होती, वेळोवेळी अभ्यास करायची, आई वडिलांचं म्हणणं वेळेवर ऐकायची। पण काही दिवसापासून तिच्या अचानक पोटात दुखायला लागलं होतं। सुरुवातीला अधूनमधून दुखायचं, नंतर हा पोटदुखीचा त्रास खूप वाढला। सुरुवातीला घरच्यांनी दुर्लक्ष केलं। ज्यावेळेस ती आईला सांगायची त्यावेळेस आई म्हणायची, अगं तू रात्री शिळा भात खाल्ला होता, रात्री तू शिळी भाकर खाल्ली होती, किंवा असंच तू काहीतरी पाणीपुरी वगैरे खाल्ला असेल म्हणून तुझं पोट दुखत असेल असं म्हणून ती दुखणं टाळायची। नाहीतर एकतर आई वडिलांची परिस्थिती गरीब होती, जेमतेम होती। आई वडील मोलमजुरी करून जगायचे, त्यामुळे त्यांना मुलीला दवाखान्यात नेण्यासाठी पैसे नसायचे। कारण की थोडं दुखलं तर चांगले लोक दवाखान्यात नेतात, गोरगरीब लोक थोडंसं ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करतात। आणि हीच चूक त्यांची आता पुढे कशी उघडकीस येणार होती, त्या मुलीचं पोट कशाने दुखत होतं आणि काय धक्कादायक प्रकार उघडकीस येणार होता की ज्यामुळे संपूर्ण देशातल्या पालकांची झोप उडणार होती। एके दिवशी झालं असं, एक आईने तिला सगळं काम सोडून खासगी दवाखान्यात नेण्याचा निर्णय घेतला। तब्बल 2 महिन्यापासून मुलगी पोट दुखतं असं म्हणायची, आणि अखेर आईला देखील वाटलं की काहीतरी प्रॉब्लेम आहे, म्हणून मुलीला आई दवाखान्यात घेऊन गेली। डॉक्टरांनी मुलीची तपासणी केली, रिपोर्ट्स आले, आणि रिपोर्ट आल्यानंतर एक अतिशय धक्कादायक सत्य समोर आलं। हे सत्य ऐकून तिच्या आईच्या आणि डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकली। पण या सत्याचा उलगडा जेव्हा झाला तर अखेर संपूर्ण देशातल्या पालकांची झोप उडाली होती। या रिपोर्टमुळे जे गौप्य बाहेर आलं, पण त्याचा खरा जो पडताळा आहे तो पुढे जेव्हा बाहेर आला तेव्हा सगळ्या पालकांची झोप उडाली होती। रिपोर्ट आला, डॉक्टरांनी सगळ्यात आधी जो रिपोर्ट आला होता तो रिपोर्ट मुलीच्या आईला दाखवला। तो रिपोर्ट सगळा समजून सांगितला। आईला जेव्हा तो रिपोर्ट समजून सांगत होती तर क्षणागणिक आईचा चेहरा हा त्या ठिकाणी फिका पडत होता। आईच्या चेहऱ्यावरचा रंग बदलत होता। आईच्या चेहऱ्यावर कधी राग दिसत होता, कधी डोळ्यातून पाणी येत होतं, तर कधी विचित्र छटा तिच्या चेहऱ्यावर उमटत होत्या। ती कधी गोंधळल्यासारखी दिसत होती। 5 मिनिटे डॉक्टर तिला समजून सांगत होते, पण 5 मिनिटांमध्ये तिच्या चेहऱ्यावर 50 भावना उमटल्या होत्या। मग डॉक्टरांनी असं काय सांगितलं की ज्यामुळे तिची आई अगदी थक्क झाली। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या गोष्टीची चर्चा उघड होणार होती। पुढं काय झालं की ज्यामुळे पोलिसांची मदत घ्यावी लागली। त्या मुलीबरोबर काय प्रकार घडला होता, काय तो प्रकार होता की ज्यामुळे या रिपोर्ट नंतर सगळं देश त्या ठिकाणी घाबरणार होता। आता त्या मुलीबद्दल डॉक्टर आईला काय म्हणाले, त्यानंतर पोलिसांनी काय केलं, सगळं सविस्तर आता आपण जाणून घेतोय। पहा, डॉक्टरांनी रिपोर्ट हातात धरला, आईला दाखवला आणि आईला म्हणाले, तुमची मुलगी रिया, जिचं नाव रिया होतं, ती रिया गर्भवती आहे। आता 15 वर्षाची मुलगी जी 8वी मध्ये शिकते ती 4 महिन्याची गर्भवती आहे। एका क्षणासाठी आईला विश्वासच बसेना। तिने डॉक्टरांना पुन्हा तपासणी करण्याची विनंती केली, पण रिपोर्ट केला,
पुन्हा तपासणी झाली, पण रिपोर्ट जेव्हा आला तेव्हा रिपोर्टमध्ये तेच होते. 15व्या वर्षी 8वीत शिकणारी मुलगी गर्भवती होती. आईसाठी आता डोंगर कोसळल्यासारखं झालं होतं. आता अखेर आईने रागारागात मुलीच्या 2-3 कानाखाली मारल्या. राग शांत झाल्यावर आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारायला सुरुवात केली. मुलीनेही सांगायला सुरुवात केली. मुलीनं सगळं पहिल्यापासून सांगायला सुरुवात केली. हे कसं घडलं, हे कुणी केलं, हे कसं शक्य आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा आता जसा जसा होत होता तसं तसं संपूर्ण धक्कादायक वातावरण निर्माण होणार होतं. आणि जेव्हा या प्रकरणाची सत्यता बाहेर येणार होती तर संपूर्ण देशाला धक्का बसणार होता. आईचा राग शांत झाला. आईने मुलीला घरी आणलं, समोर बसवलं आणि एक विचारायला सुरुवात केली. रिया सांगू लागली. रिया रोज शाळेत जायची, तिच्या वर्गमैत्रिणीच्या घरी जायची. शाळेत जाण्याआधी तिची वर्गमैत्रीण होती, वर्गमैत्रिणीच्या घरी जायची, जी तिच्या गावातच राहायची. दरवेळेस ती रिया तिला तिच्या घरी घ्यायला जायची. त्या घरापासून त्या दोघी मैत्रिणी शाळेत जायच्या. त्यांची मैत्रीण अगदी घट्ट होती, पण त्या मैत्रिणीचा एक लहान भाऊ होता. तो रियापेक्षा 1 वर्ग लहान, म्हणजे 7वीत शिकत होता. आता तो मैत्रिणीचा भाऊ म्हणून नक्कीच त्यांच्यामध्ये एक मैत्री तयार झाली होती. मैत्रिणीचा जो भाऊ होता तो वयाने लहान असल्यामुळे कोवळ्या वयातच त्यांच्यामध्ये एक आकर्षण निर्माण झालं. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. रियाची मैत्रीण होती, तर त्या मैत्रिणीचे आई वडील हे दोघंही शेतमजूर. ते बऱ्याच वेळा सकाळी शेतात कामासाठी जायचे. त्यामुळे रिया घरी ज्यावेळेस जायची तेव्हा कधी कधी तिची मैत्रीण घरी नसायची, आणि मैत्रीण घरी नसल्यामुळे तिचा भाऊ एकटाच घरी असायचा. मग ज्यावेळेस घरी कोणी मोठं नसायचं हे पाहून रिया आणि तो मुलगा भेटायचे. कधी रिया त्याच्या घरी जायची, कधी तो रियाच्या घरी यायचा. शाळेचे पुस्तक घेण्याच्या बहाण्याने यांना एकांत क्षण मिळायचा आणि त्या क्षणाचा गैरफायदा त्यांनी घेतला. 25 जानेवारीला जेव्हा मैत्रिणीचे आई वडील शेतात गेले असताना घरात कोणी नव्हते आणि त्याच वेळेस त्यांच्यामध्ये संबंध प्रस्थापित झाले. आणि त्यानंतर असे प्रकार वारंवार घडले. जेव्हा घरात मोठी माणसं नसायची त्यांना एकांत मिळायचा आणि याच संबंधातून रिया गर्भवती राहिली. एप्रिल महिन्यात पोटात दुखायला लागल्यानंतर रियाने दुर्लक्ष केलं, कारण तिला काय झालं आहे याची भीती वाटत होती. पण वेदना वाढल्याने आईला डॉक्टरांकडे यावं लागलं. दवाखान्यातून घरी आल्यावर आईनं रागानं रियाला विचारलं. सुरुवातीला ती काही बोलायला तयार नव्हती, पण कुटुंबातील इतर सदस्यांनी, नातेवाईकांनी तिला प्रेमानं विश्वासात घेऊन विचारल्यानंतर, तिला धीर दिल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. तिने त्या 7वीत शिकणाऱ्या मुलाचं नाव सांगितलं. त्या मुलाला नातेवाईकांनी सर्वात आधी घरी बोलवलं. त्या मुलाला विचारलं. नातेवाईकांना वाटलं कसं शक्य आहे, मुलगा 7वीचा, ही 8वीची, हे कसं शक्य आहे, दुसरं कोणतरी असेल. पण तरी त्यांनी त्या मुलाला बोलवलं आणि त्या मुलानं जी कबुली दिली, त्या मुलाने जे सांगितलं ते ऐकून नातेवाईकासकट संपूर्ण गावाला हादरा बसला. त्या मुलाला विचारलं, हे खरं आहे का, ही मुलगी जे सांगतं ते खरं आहे का. त्या मुलाने देखील कबुली दिली. तो म्हणाला की आमचं एकामेकांवर प्रेम आहे, आम्ही दोघं एकामेकांबरोबर लग्न करणार आहोत, असंही त्या मुलानं कबुली दिली. आता हे ऐकून तिथे उपलब्ध असणारे नातेवाईक, मुलींचे आई वडील देखील अवाक झाले होते, कारण की इतका छोटासा मुलगा लग्नाच्या गोष्टी करतोय हे ऐकून त्या कुटुंबाला एक धक्का बसला. त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार केली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून कारवाई केली. अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्याच्या प्रकरणात 7वीत शिकणाऱ्या मुलाला, अल्पवयीन मुलावर एक प्रकारे गुन्हा दाखल दिला. त्याला ताब्यात घेऊन बाल सुधारगृहात पाठवावं लागलं. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. आता जो प्रकार घडलाय यामधून पालकांनी नेमकं काय घ्यायचं, काय काळजी घ्यायची, कारण की आजचं युग हे डिजिटल युग आहे. सोशल मीडियाच्या काळात सोशल मीडियामुळे मुलांना आता जपणं, मुलांचं संगोपन करणं, आता ही पालकांची जबाबदारी वाढली आहे. फक्त त्यांच्या गरजा पूर्ण करून त्यांना शिक्षण देऊन आपलं कर्तव्य संपत नाही, तर आपल्या पाल्याशी, जे आपले मुलं मुली आहेत त्यांच्याशी संवाद साधावा लागेल. त्यांच्या आयुष्यात काय चाललंय, त्यांच्या शाळेत काय होतंय, त्यांचे मित्रमैत्रिणी कोण आहेत हे त्यांना विचारा. त्यांना कोणताही प्रश्न विचारण्याची किंवा कोणती अडचण सांगण्याची भीती वाटता कामा नये, असा विश्वास त्यांना द्या. त्यांच्या शारीरिक आणि मानसिक बदलांबद्दल माहिती द्या. त्यांना चांगला आणि वाईट स्पर्श याच्याबद्दल शिकवा. ही घटना सोशल मीडिया व्हायरल होत आहे. काही माहितीनुसार ही घटना कदाचित काही महिन्यापूर्वी म्हणजे 2022-2023च्या सुमाराची असू शकते, पण आता ती पुन्हा एकदा चर्चा झाली आहे. ही घटना जुनी असो किंवा नवी असो, ही खरी असो किंवा खोटी असो, ती आपल्याला खूप काही शिकून जाते. पालकांनो, मुला मुलींच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करू नका. त्यांच्यावर नेमके लक्ष ठेवा, त्यांच्याशी बोला, त्यांना सुरक्षित वातावरण द्या. ही आपली जबाबदारी आहे. जागृत पालकच आपलं भविष्य घडवू शकतात. आज शाळेत काय झालं असं वरवर विचारू नका. मुलांना विचारा, तुम्हाला कोणत्या गोष्टीमुळे आनंद झाला, कशामुळे वाईट वाटलं, त्यांना काही चिंता आहे का, त्यांच्या बोलण्याकडे लक्षपूर्वक ध्यान द्या.
त्यांचं बोलणं मध्येच तोडू नका, लगेच प्रतिक्रिया देऊ नका. त्यांना त्यांचं म्हणणं पूर्ण मांडू द्या. जेवण करताना किंवा रात्री झोपण्यापूर्वी 10 ते 15 मिनिटं तुम्ही तुमच्या मुलांशी बोला. दिवसातून थोडा वेळ त्यांच्यासाठी ठेवा. तुमच्या मुलींच्या मित्रांची नावं काय, ते काय करतात, त्यांचे पालक कोण आहे यांच्याबद्दल माहिती ठेवा. शक्य असल्यास त्यांच्या मित्रांच्या पालकांशी संपर्क साधा. तुमच्या मुलांचे मित्र घरी आले तर त्यांचं स्वागत करा, त्यांच्याशी ओळख निर्माण करा, असे संबंध प्रस्थापित करा की त्यांच्या वेळापत्रकाची माहिती ठेवा. तुमचं मूल शाळेनंतर कुठं जातं, खेळायला कुठे जातं, किती वेळ बाहेर थांबतं याबद्दल तुम्हाला माहिती असायला हवी. जर ते मित्राच्या घरी जात असेल तर तिथे कोण कोण असतं, किती वेळ ते तिथे थांबणार याची चौकशी करा. घरी एकटे असताना नियम स्पष्ट करा. तुमची मुलं जर घरी एकटे असतील तर ते काय करू शकतात आणि काय नाही याचे नियम अगदी स्पष्ट करा. अनोळखी लोकांसाठी दरवाजे उघडू नका, कुणात घराला बोलू नये यासारख्या सुरक्षा नियमाबद्दल सांगा. तुमच्या अनुपस्थितीत घरात कोण कोण येणार आहे याची कल्पना त्यांना द्या. तुमची मुलं कोणते ॲप्स वापरतात, सोशल मीडियावर काय पाहतात, ऑनलाईन कोणाशी बोलतात याबद्दल माहिती ठेवा. इंटरनेटचे धोके, ऑनलाईन सुरक्षिततेबद्दल त्यांच्याशी बोला. त्यांना सांगा की ऑनलाईन अनोळखी व्यक्ती किंवा लोकांशी बोलणं किंवा भेटणं धोकादायक असू शकतं. त्यांच्या वयानुसार, तुमच्या नात्यानुसार त्यांना ऑनलाईन ॲक्टिव्हिटीवर लक्ष ठेवण्यासाठी काही मर्यादा निश्चित करा. मुलांना त्यांच्या वयानुसार शरीरात होणारे बदल, लैंगिकता आणि सुरक्षिततेबद्दल योग्य माहिती द्या. ही माहिती त्यांना घरातूनच मिळाली तर ते बाहेर चुकीच्या मार्गाने माहिती घेणार नाही. हा त्याच्यामधला महत्त्वाचा मुद्दा आहे. चांगला स्पर्श, वाईट स्पर्श याच्यातील फरक स्पष्टपणे सांगा. कुणी त्यांना चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करत असेल किंवा त्रास देत असेल तर लगेच त्यांनी पालकांना सांगावं, हे त्यांना शिकवा. तुमच्या वागण्यातून आदर्श निर्माण करा. बदलांवर लक्ष ठेवा, एकत्र वेळ घालवा. या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या मुलांबरोबर एक मजबूत आणि विश्वासाचं नातं निर्माण करू शकता, ज्यामुळे ते कोणत्याही अडचणीत किंवा संकटात तुमच्याशी बोलायला घाबरणार नाही, सुरक्षित राहतील. पालकांची जागरूकता आणि सक्रिय सहभाग हेच मुलांच्या सुरक्षित भविष्याचे गुरुकिल्ले आहेत. अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.